साताऱ्यामध्ये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत जो सर्व्हिस रोड आहे, या सर्व्हिस रोडच्या इथं मी वाडीफाटा चौकात आहे आणि या वाडीफाटा चौकातच सध्या एक जो खड्डा आपण पाहता आहात, हा खड्डा जीवघेणा खड्डा ठरत आहे। कारण या खड्ड्यामध्ये अनेक गाड्या ज्या जात आहेत, त्यामुळं मोठे अपघात जे आहेत ते या परिसरात होताना पाहायला मिळत आहेत। कारण या खड्ड्याची जी डेप्थ आहे ती जवळपास 1.5 ते 2 फूट खोल अशी डेप्थ आहे। त्यामुळं बऱ्याचदा या ठिकाणाहून जे दुचाकी चालक असतील किंवा चारचाकी वाहनं जे आहेत ती या खड्ड्यातून गेल्यानंतर अक्षरशः गाड्यांचे रिम जे आहेत ते वाकत आहेत, त्याबरोबरच डिस्क फुटलेला देखील आपण आता सध्या या खड्ड्याच्या लगत पाहतोय। काल एका ट्रॅव्हलचा देखील या ठिकाणी मोठा टायर फुटल्यामुळं चाक देखील पंक्चर झालं होतं। याबाबत स्थानिक या ठिकाणचे व्यापारी असतील, नागरिक असतील, यांनी देखील प्रशासनाकडं मागणी केली होती की हा जे ड्रेनेज लाईनची जो खड्डा तयार झालेला आहे तो मुजवावा। मात्र गेल्या कित्येक महिन्यापासून, वर्षभरापासून हा खड्डा अजूनही मुजवला गेलेला नाही। खरं तर NHI आणि नगरपालिका, सातारा नगरपालिका याबाबत दोघांच्याकडून एकमेकांच्याकडं बोट दाखवलं जातं आहे आणि हा खड्डा कुठंतरी मुजवावा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणचे स्थानिक नागरिक करत आहेत। बऱ्याचदा मोठं अपघात जे आहेत त्या या आता जर पाहिलं तर बघितलं तर 2 फूट जवळपास ही गाडी खाली गेली आणि बऱ्याचदा याच खड्ड्यांमुळं अपघात देखील झालेलं पाहायला मिळत आहेत। त्यामुळं कुठंतरी प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन या खड्ड्याचा कुठंतरी हा विषय मार्गी लावणं गरजेचं आहे आणि याबाबत स्थानिकांनी देखील या ठिकाणी जर हा लवकरात लवकर खड्डा मार्गी लागला नाही तर आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।